हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवूया कॉइन पाऊच. यात समोसा पाऊच, राहिलेली साडीची बॉर्डर असते, या तुकडे असतात तिच्याकडून आपण कॉइन पाऊच छान तयार करू. इथं घेतलेलं आहे कापड, अस्तर, चेन घेतलेली आहे आणि गोंडे घेतलेले आहे. असं राहिलेलं कापडापासून काहीतरी बनवू शकतो. तर 9 बाय 5 कापड घेतलेलं आहे. अस्तर पण त्याच मापाने घ्यायचं. परत चेन घेतलेली आहे. दोघीही बाजूने चेन आणि अस्तर लावून घ्यायचं. चेन लावून शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. फिनिशिंगने शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर कट करून घ्यायचं. अस्तर ह्या बाजूने पण शिलाई मारून घ्यायची. दोघी बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर रनर लावून घ्यायचं. 5 नंबर रनर घेतलेला आहे. फिनिशिंग रनर लावून घ्यायचं. 5 नंबर रनर घेतलेला आहे. रनर लावून घ्यायचं. तर काही तुकडे राहिलेले असतात तिच्याकडे आपण काही पण बनवू शकतो. वांद्यासाठी, हळदी कुंकाला. याला समोसा पाऊच का म्हणतात? समोश्यासारखा आकार आहे म्हणून. कापड सरळ करून घ्यायचं. इथं फिनिशिंगला इथं जे नॉट आहे ते आत टाकून घ्यायची. चेन आणि हे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची दोघी बाजूला. बारीक तिथे जिथे चेन आहे तिथे बारीक शिलाई मारून घ्यायची. जे राहिलेलं आहे एक्स्ट्रा कापड ते कट करून घ्यायचं चेन. परत तिथं बारीक शिलाई मारून घ्यायची. चेनची बाजू बाहेर येणार नाही तिथे बारीक शिलाई मारून घ्यायची. आणि जिथं आता मध्यभागी निशाण मारून लावून घ्यायचं. आणि जी चेनची बाजू आहे आणि जे आपण निशाण केलेलं आहे तिथं मध्यभागी घेऊन तिथं पण शिलाई मारून घ्यायची. आणि जिथं चेन आहे तिथं व्यवस्थित बारीक शिलाई मारून घ्यायची. आता जे हळदी कुंकासाठी, वाण देण्यासाठी आपण बनवू शकतो. इथं पाऊच बनवू शकतो, मोबाईल पाऊच बनवू शकतो. असे राहिलेले कापड इथं आता 1.5 इंची कापड हे घेतलेलं आहे अस्तरचं. जिथे चेन आहे तिथे लावून घ्यायची आणि तिथे बारीक शिलाई मारून घ्यायची. म्हणजे ती चेन बाहेर येत नाही. तिथे फिनिशिंग करून घ्यायची व्यवस्थित. दोघी आणि सरळ करून घ्यायचं. असा समोसा पाऊच छान तयार झालेला आहे. आता हळदी कुंकाला, वाण द्यायला आपण इथं असे तयार करू शकतो. जे राहिलेले कापड असतात ते इथे टोकदारीच्याने ते कोन काढून घ्यायचे. इथं आता आपण मणी लावू शकतो, डेकोरेट करू शकतो. किती छान पाऊच तयार झालेला आहे इथं. इथं मणी घेतलेले आहे, गोंडे घेतलेले आहे. साडीला लावतो गोंडे, ते गोंडे घेतलेले आहे. इथं आत एक बाजूला मणी लावून घ्यायचे. मणी लावून झाल्यानंतर तिथं गोंडा पण लावून घ्यायचा. गोंडा लावल्यानंतर ते व्यवस्थित वर परत त्या मणीतून धागा काढून घ्यायचा. ते झाल्यानंतर वरती गाठ मारून घ्यायची. असा वेगळाच लुक तयार होतो, छान दिसतो. असा आपला समोसा पाऊच तयार झालेला आहे छान. ते आपण हळदी कुंकूमध्ये देऊ शकतो. यात बाहेरची ऑर्डर पण घेऊ शकतो आपण. असाही गोंडा लावून तयार झालेला आहे. तिघही बाजू लावून घ्यायचे. असा आपला समोसा पाऊच तयार झालेला आहे इथं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका.